बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात आता लाकडाची खरं मागणी वाढलेली आहे। व्यावसायिक लोक, घरगुती असे अनेक प्रकारचे लोक आता लाकडाची मागणी करून राहिले। अख्खा देशात युद्ध सुरू आहे। गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने आता LPG मिळणं कठीण झाले। यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांनी पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घेतला आहे। परिणामी लाकडाची मागणी प्रचंड वाढलेली आहे। ही परिस्थिती अशीच राहिली तर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होऊन मोठं पर्यावरणीय संकट उभं राहण्याची भीती आहे। या वाढत्या मागणीवर लाकूड व्यापारी माणिक भांबरे काय सांगतायत ऐका। 10-15 वर्षे जवळ मला आठवते तसं गॅस उपलब्ध असल्यामुळे कधीही लाकडाची मागणी आमच्याकडे लोकांनी केलेली नाही। परंतु आता हॉटेलवाले, व्यावसायिक लोक, घरगुती असे अनेक प्रकारचे लोक आता लाकडाची मागणी करून राहिले। निश्चित दरात तफावत झालेली आहे। पूर्वी समजा 7 रुपये किलोने विकत होते, आज 10 रुपये किलो साधारण रेट झालेले आहेत। आम्हाला सुद्धा मार्केटमध्ये घेताना चढ्या भावाने घ्यावं लागतात। व्हायला पाहिजे ना अशी आमची अपेक्षा आहे, कारण याचे परिणाम सर्वसामान्य लोकांवर होतात, कामगारांवर होतात, आम्हाला व्यवसाय करणाऱ्या लोकांना सुद्धा अडचणी निर्माण होतात। वास्तविक पाहता हे लवकरात लवकरच सुरळीत व्हावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे।